थलपती विजय यांच्या निमित्तानं तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा सिने अभिनेत्याची सत्ता आली आहे। आधीही सिने तारकांनी तामिळनाडूचा राजकीय पट गाजवलाय, पण आता पुन्हा एकदा नव्यानं आणखी एका सिने अभिनेत्याची तामिळनाडूच्या राजकीय पटावर दणदणीत एंट्री झाली आहे। पाहूया त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। तामिळनाडू भारताच्या दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य। या राज्याची प्रमुख ओळख म्हणजे सिने तारकांचं राजकीय करिअर। याची सुरुवात झाली 1960च्या काळातले तामिळ सुपरस्टार एम.जी. रामचंद्रन अर्थात एमजीआर यांच्यापासून। त्यांचे घनिष्ठ मित्र आणि तेव्हाचे तरुण तडफदार नेते एम. करुणानिधी यांनी एमजीआर यांना द्रविड मुनेत्र कळघम अर्थात द्रमुक पक्षात खेचलं। जनतेच्या पाठिंब्यानं एमजीआर मुख्यमंत्री बनले आणि लगेचच त्यांच्यात आणि करुणानिधींमध्ये मतभेद निर्माण झाले। अखेर एमजीआर यांना आपला स्वतंत्र पक्ष काढावा लागला। त्यांनी त्याचं नाव ठेवलं ऑल इंडिया अण्णा द्रमुक। 1988 मध्ये एमजीआर यांचा मृत्यू झाला आणि मग त्यांच्या सहकारी आणि सुपरहिट अभिनेत्री जयललिता यांचा उदय झाला। जयललिता यांनी अण्णा द्रमुकवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला आणि आपलं राजकीय कसब दाखवायला सुरुवात केली। अम्मांच्या एंट्रीने सुरुवात झाली भारतीय राजकारणातल्या सर्वात विखारी स्पर्धेला। 1989 मध्ये तामिळनाडू विधानसभेत सत्ताधारी द्रमुकच्या आमदारांनी जयललितांचा विनयभंग केला। या सभागृहात भविष्यात पाऊल ठेवीन ते मुख्यमंत्री म्हणूनच असा निर्धार त्यांनी त्याच क्षणी जाहीर केला। 2 वर्षात म्हणजे 1991 साली त्यांनी हा निर्धार पूर्ण करून दाखवला। 1991 ते 2016 या 25 वर्षात जयललितांनी एकूण 14 वर्षांच्या कार्यकाळात 6 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं। 2016 मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागली। मध्यंतरी सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांनी देखील राजकारणात येण्याचं घोषित केलं, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही। कारण केवळ सुपरस्टार असून चालत नाही, पक्ष बांधणी करावीच लागते आणि आपला पक्ष हा कुठल्याही अन्य राजकीय पक्षांसारखाच चालवावा लागतो, त्यात शॉर्टकट नसतात। ही बाब थलपती विजय यांनी बरोबर ओळखली आणि पक्षाची बांधणी निश्चित झाल्यावरच त्याची घोषणा केली। त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसलेच। एमजीआर आणि जयललितांसारखी राजकीय छाप थलपती विजय सोडतात का हे येणाऱ्या काळात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।